नमस्कार. मी प्रशांत पुंड, कार्यवाह वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे. मंडळी, भारतीय सनातन संस्कृतीमध्ये वेदांचं स्थान अगदी अनन्यसाधारण आहे. किंबहुना असं म्हणता येईल की वेद म्हणजे भारतीय संस्कृतीचा कणाच. तर अशा या वैदिक संस्कृतीची पुनर्स्थापना करणारे जे आद्य शंकराचार्य, त्यांनी भारतामध्ये 4 पीठांची स्थापना केली. त्यामधलं दक्षिणेतलं शृंगेरी शारदा पीठ आणि पुण्यातल्या वेदशास्त्रोत्तेजक सभा या 2 संस्थांनी येत्या 1, 2 आणि 3 ऑगस्ट रोजी वैदिक संमेलन आयोजित केलेलं आहे. म्हणजे शृंगेरी मठाच्या वतीनं हे संमेलन होतंय आणि सह आयोजक वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे असे आहेत. आज या वैदिक संमेलनाविषयी पूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत शृंगेरी शारदा पीठाच्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रांताचे प्रतिनिधी वेदमूर्ती डॉक्टर विवेक शास्त्री गोडबोले आणि वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे याच्या कार्यवाह श्रद्धाताई परांजपे. नमस्कार. आपल्या दोघांचंही स्वागत. एक या संमेलनाविषयी माहिती घेताना एक पार्श्वभूमी म्हणून मी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारीन की आजच्या काळामध्ये वेदांचं अध्ययन हे किती महत्वाचं आहे. कारण सामान्य लोकांना वेदांच्या विषयी माहिती म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीचा एक महत्वाचा मोठा भाग इथपर्यंत माहिती आहे. परंतु आजच्या काळामध्ये त्याचं महत्व कसं आहे याविषयी जर आपण सांगितलं तर बरं होईल. आपल्याकडं एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, वेदोखिलो धर्म मूलम. आपण उल्लेख करताना सुद्धा करतो ना, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणून उल्लेख होतो की नाही. बरोबर. म्हणून याच्यामध्ये सगळीकडे संबंध हा वेदांचा येतो. का तर वेद हे भगवंताचे निश्वास आहेत. घेतलेले श्वास नाहीत, सोडलेले श्वास आहेत ते, बरं का. म्हणून जे परमात्म्याचे श्वास आहेत त्याची जरुरी सगळ्यांना आहे. अर्थात जशी झाडं लावली की झाडांची त्याच्यातून श्वास मिळतो म्हणून त्याचं महत्व आहे. तसंच आम्हाला प्रत्येक गोष्टीतून जे ज्ञानरूपी श्वास मिळणं, विज्ञानरूपी श्वास मिळणं, अध्यात्मरूपी श्वास मिळणं, ही गोष्ट फक्त वेदातूनच शक्य आहे. त्यामुळे वेदांचं अध्ययन आणि अध्यापन हे कायमस्वरूपी होणं अत्यावश्यक आहे. आणि अनादी कालापासून ही गोष्ट आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ती तशीच चालत राहणार यात शंका नाही. बरं. वैदिक साहित्याचा सुमारे 3 दशके अभ्यास करणाऱ्या श्रद्धाताई परांजपे यांचंही याविषयीचं मत आपण जाणून घेऊया. श्रद्धाताई, काय सांगाल? आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या अनेक परंपरांचं मूळ आपल्याला वेदामध्ये आढळतं. म्हणजे आश्रम व्यवस्था असेल, अवतार संकल्पना असेल आणि वेद वाङ्मय हे त्रिकालातीत वाङ्मय आहे असं आपण म्हणतो. तर ब्रह्मचारी म्हणजे ज्याची मुंज झालेली आहे, त्यानंतर ब्रह्मचर्याश्रम सुरू होतो, त्याला जो उपदेश दिलेला आहे, मला वाटतं आज देखील तो उपदेश मोलाचा आहे. म्हणजे आता आईला आज आपण पाहतो समाजामध्ये आई वडील यांच्यापासून मुलं दुरावलेली आहेत, पण पहिला उपदेश त्याला गुरु जेव्हा ब्रह्मचर्याश्रमातनं तो घरी जातो तेव्हा त्याला तो सांगतो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. किंवा अभ्यास हा केलाच पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमी जरी व्यक्ती झाली तरी त्यांनी अभ्यास सोडायचा नाही असं वेद सांगतात. स्वाध्यायान मा प्रमदः. म्हणजे अभ्यासाचं महत्व इतकं अबाधित आहे म्हणून त्यांनी पंचमहायज्ञाची संकल्पना आणली. त्यात ब्रह्मयज्ञाचा अंतर्भाव केला. ब्रह्म म्हणजे मंत्र,
जे मंत्र आपण शिकलेले आहेत त्याचं दररोज अध्ययन करणं, उजळणी, हे त्यांनी गृहस्थाश्रमातला पहिला यज्ञ सांगितलाय. म्हणजे अभ्यासाचं महत्व आजच आहे असं नाही, वेद काळातही ते तेवढंच महत्वाचं होतं. आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांनी फार एक मोलाचा उपदेश केलेला आहे की दिवामास वापसी ही, दिवसा विद्यार्थ्यांनी झोपायचं नाही. आजही सांगतात दिवसा झोपलं की बुद्धिमांद्य येतं. किंवा गृहस्थाश्रम, हे जे काही आश्रम व्यवस्था आहे, एकच उदाहरण देते की विवाह संस्कार, दुर्दैवानी आज विवाहाकडे एक इव्हेंट म्हणून पाहतात लोक. त्यामुळे या संस्काराचा गाभाच लुप्त झालाय. मी एकच वाक्य सांगते की पती पत्नी यांच्यातलं नातं कसं असावं. यजुर्वेदाच्या तैतिरीय संहितेमध्ये एक महत्वाचं वाक्य आहे, अर्धात्मा वा एषा यत पत्नी. पत्नी हा पतीचा अर्धा आत्मा आहे. मला वाटतं जगाच्या कुठल्याही वाङ्मयात इतकं पती पत्नींबद्दल तादात्म्य असणारं विधान कुठेही नाही जे वेदात आहे. त्यामुळे वेदातली उच्चारण शास्त्र जे शिक्षा ग्रंथात येतं, बारीक सारीक गोष्टींचा निर्देश ते करतात. की मात्रा काल, म्हणजे एक उदाहरण देते याज्ञवल्क्य शिक्षेतलं, की तिथे असं म्हटलंय की खिडकीमधून जे सूर्य किरण आत येतात ते पाहायला, जेव्हा धुलीकण पाहायला जो काही काळ लागतो त्याला अणव म्हटलंय, अणुसंज्ञा दिले. असे 4 अणु एकत्रित आले की एक मात्रा होते. तेवढं उच्चारायला हे उच्चारायला ते 4 अणु आहेत. इतका सूक्ष्म विचार ध्वनीचा मला वाटतं शिक्षा ग्रंथांनीच केलाय. किंवा कर्मकांडाचा विचार केला तर जे व्यवस्थापन शास्त्र म्हणतो, आज डायटवर एवढा भर दिला जातो की ब्रह्मा नावाचा ऋत्विजय जो वृद्ध आहे, मग त्याला पुरोडाशाचा भाग खायला देताना तो उमराच्या फळा एवढाच द्या, कारण त्याला काम नाही, वया परत्वे त्याची पचन शक्ती क्षीण झाली. पण होता आहे ऋग्वेदी ऋत्विज, त्याला जास्तीत जास्त मंत्र म्हणायचे, ऋचा म्हणायचे, त्याला पुरोडाशाचा मोठा हिस्सा द्या, त्याला भरपूर तूप खायला द्या. म्हणजे त्यांचं कर्म, त्यांचं मंत्र म्हणण्याची शक्ती आणि त्याला अनुसरून त्यांना दिला जाणारा आहार यज्ञातला, हे सगळ्या गोष्टी खरं तर अभ्यास करण्यासारख्या आहेत. किंवा यज्ञातील हवीर द्रव्य, त्या वनस्पतींच्या धुराने काय परिणाम होतात, आजच्या विज्ञानाच्या भूमिकेतून याकडे जर आपण कोणी अभ्यास केला तर वेदाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळेल. आणि वेद हे त्रिकालातीतच आहेत हे विज्ञानाच्या आधारे आपण आज सिद्ध करू शकतो. ती संस्कृती पुढे नेण्याचं काम जे शृंगेरी शारदा पीठाकडून होतंय, तर या शृंगेरी शारदा पीठाविषयी ऐकायला आम्हाला खूप आवडेल. त्या पीठाचं कार्य काय, नेमकं शृंगेरी शारदा पीठ म्हणजे शंकराचार्यांची जी पीठं आहेत, बऱ्याच लोकांना ही उत्सुकता असते की शंकराचार्यांच्या पीठाकडनं नेमकं कोणत्या प्रकारचं कार्य होतं. तर शृंगेरी शारदा पीठाचं कार्य आपण थोडक्यामध्ये सांगितलं तर बरं पडेल. आद्य शंकराचार्यांनी 4 पीठ स्थापन केली. त्यातलं शृंगेरी हे आद्य पीठ आहे, सुरुवात तिथून झालेली आहे. मग शृंगेरी हे दक्षिणेचं पीठ आहे, पश्चिमेचं द्वारका आहे, उत्तरेचं बद्रीनाथ आहे आणि पूर्वेचं जगन्नाथपुरी आहे. ही 4 पीठं आहेत. 4 वेद आहेत. ते 4 पीठांना 4 वेद दिलेले आहेत. आद्य शंकराचार्यांचे प्रमुख 4 शिष्य आहेत, ते सुद्धा एकेका पीठाचे प्रमुख आहेत. म्हणून दक्षिणामनाय शृंगेरी पीठाचे आद्य गुरु म्हणून कोण आहेत तर सुरेश्वराचार्य, ज्यांचा आद्य शंकराचार्यांनी वादात पराभव केलाय, जे पहिले मंडन मिश्र होते, तेच या दक्षिणामनाय पीठाचे मुख्य गुरु म्हणून आहेत. बाकीची जी पीठ आहेत त्याच्यावर आणखीन जे 3 जण आहेत, जसे द्वारकेला हस्तामलकाचार्य आहे, जगन्नाथपुरीला पद्मपादाचार्य आहे, किंवा उत्तरेला बद्रीनाथला तोटकाचार्य आहे. आता आपण दक्षिणामनायाचाच विचार करतो आहोत.
तुंगा नदीच्या काठावरून आद्य शंकराचार्य चाललेले असताना त्यांनी पाहिलं त्या नदीच्या काठावर भर दुपारी 12ची वेळ आहे, ऊन तळपतंय आणि त्यावेळी एका बेडकीला प्रसव वेदना होत आहेत आणि ते तडफडतीये. आणि त्यावेळी एक नाग येतो आणि तो त्या बेडकीवर आपल्या फणीची छत्रछाया ठेवतो. आद्य शंकराचार्य म्हणतात, ज्या जागेमध्ये हाडवैरी असलेले एकमेकांचे शत्रू सुद्धा मित्र होतात आणि एकमेकाला मदत करतात, तीच जागा माझी पहिल्या पीठाची, माझ्या पहिल्या आश्रमाची जागा राहील. अरे वा. आणि असं ते दक्षिणामनाय पीठ आहे. स्वच्छ तुंगा नदीचा प्रवाह आहे. आजही ज्या नदीत गेल्यावर आंघोळ करावी वाटते किंवा पाणी प्यावं वाटतं अशी ती नदी आहे. आणि तिथे स्थापन केलेलं जगदंबेचं, शारदांबेचं जे मंदिर आहे, तिथंच विद्याशंकर मंदिर म्हणून सुद्धा एक खूप सुंदर मंदिर आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जास्त वर्णन करत बसण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की तो भूस्वर्ग आहे. तुम्ही तिथं गेल्यावरच त्याची अनुभूती कळणार. खायला सगळीकडे मिळतं, लिहायला सगळीकडे मिळतं, झोप सगळीकडे मिळते, पण ज्ञान सगळीकडे नाही मिळत. बरं का? ज्ञान प्राप्त करण्याची तिथं गेल्यानंतर असं वाटतं की मला काहीतरी आलं पाहिजे, मी अडाणी आहे असं मला भासलं पाहिजे. कितीही मोठा पंडित तिथं गेला ना तरी तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की मी अजून शिकलं पाहिजे. बरं, असं जे पीठ आहे, असे ज्या ठिकाणी स्पंद आहेत, ते हे मूळ पीठ आहे. आणि त्याच्यातच या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत, सामावलेल्या आहेत की मला सर्व प्रकारचं ज्ञान आलं पाहिजे. मग 14 विद्या असू देत, 64 कला असू देत किंवा त्याच्याही पुढचं काही असू दे, ते मला आलं पाहिजे. ही भूमिका ज्या भूमीमध्ये होती ते पीठ म्हणजे दक्षिणामनाय शारदा पीठम. मग त्यांचं जे कार्य आहे ते हेच असलं पाहिजे ना, की विद्येचा प्रसार व्हावा, ज्ञानाचा प्रसार व्हावा. आणि हे सगळं ज्ञान कशात अवगुंठित आहे, तर ते फक्त 4 वेदांमध्ये सामावलेलं आहे. म्हणून वेदाचा प्रसार, वेदाचा प्रचार आणि वेदामध्ये सांगितलेलं ज्ञान या सगळ्या जगाला सांगावं, यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून असं हे पीठ आहे. आजचे तिथले पीठाधीश सध्याचे जे आहेत परमपूज्य श्री विधुशेखर भारतीजी आहेत आणि त्यांचेच परमाचार्य म्हणून जे आहेत ते परमपूज्य भारती तीर्थ स्वामीजी आहेत. असं हे उत्कृष्ट पीठ आहे. एकदा जाऊन या बरं का, नक्की फार आनंद होईल. आपण सांगताय त्याप्रमाणे मुख्यत्वे ज्ञानाचं केंद्र म्हणून आपण या पीठाकडे पाहायला पाहिजे. वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे ही या वैदिक संमेलनाची सह आयोजक संस्था आहे. तर या वेदशास्त्रोत्तेजक सभेविषयी सुद्धा आपण जाणून घेऊया. तर मी श्रद्धाताईंना वेदशास्त्रोत्तेजक सभेविषयी माहिती द्यायला विनंती करतो. पूर्वी असं होतं की ही जी वेदविद्या आणि शास्त्रविद्या आहे त्यांना राजाश्रय होता. आपल्याला असे उल्लेख आढळतात की एकनाथांचे वंशज असणारे अनंतदेव, ज्यांनी श्रौत ह्याच्यावर अनेक ग्रंथ लिहिले, फार मोठे ते विद्वान होते, ते बाज बहादर नावाच्या राजाच्या पदरी होते, असा उल्लेख त्यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो, संस्कार कौस्तुभ ग्रंथामध्ये. असे अनेक विद्वान होऊन गेले की जे कुठल्या ना कुठल्या राजाच्या आश्रयाने मोठे झाले. या घनपाठी लोकांनाही राजाश्रय असायचा.
आपल्याला माहितीये रमणा गणपती पर्वतीच्या जवळचा, की जिथे पेशवे दक्षिणा वाटत असत आणि भारतभरातनं विद्वान म्हणजे वैदिक विद्वान ते परीक्षा देण्यासाठी यायचे, त्यांची परीक्षा घेतली जायची आणि त्यांच्या विद्वत्तेनुसार त्यांना ती दक्षिणा दिली जात असे, असा उल्लेख आपल्याला पेशव्यांच्या ह्याच्यात आढळतो. पण दुर्दैवाने झालं असं की इंग्रजी राजवट सुरू झाली आणि या विद्यांचा राजाश्रय संपुष्टात आला. मग लोकांचा कल या इंग्रजी विद्येकडे वळू लागला आणि हजारो वर्ष जी वेदविद्या ही स्मरणशक्ती, त्यागमय तळमळ, अथक परिश्रम आणि निष्ठा या जीवावर जी विद्या वैदिकांनी जपली, ती वेदविद्या आणि शास्त्रविद्या ही लुप्त होईल का काय अशी चिंता समाजातल्या विचारवंतांना वाटू लागली. त्यात प्रमुख होते ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महादेव मोरेश्वर कुंटे. अनेकांना माहिती नसेल की त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातला कुंटे चौक आहे. यास असे जे त्या काळचे द्रष्टे विचारवंत, त्यांनी एक सभा मोदी गणपतीच्या मंदिरामध्ये बोलावली. त्यावेळचे तत्कालीन घनपाठी संस्कृत विद्वान म्हणजे प्राचीन पद्धतीने शास्त्र शिकलेले अशांची सभा भरवली गेली आणि त्या सभेमध्ये एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय झाला की जी संस्था प्राचीन पद्धतीने वेद आणि शास्त्र शिकणाऱ्या या विद्यांचं संवर्धन आणि संरक्षण करेल. आणि त्या संस्थेला नाव देण्यात आलं वेदशास्त्रोत्तेजक सभा. आणि भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला या संस्थेची स्थापना झालेली आहे 31 ऑगस्ट 1875. सभेचं हे 150वं वर्ष आहे आणि सुरुवातीपासूनच या लोकांनी केलं काय की या विद्यार्थ्यांसाठी आपण एक परीक्षा चालू करायच्या. कारण समाज मान्यता परीक्षांशिवाय मिळू शकत नाही, काहीतरी पदवी पाहिजे आणि अशी परीक्षा घेणारी संस्था महाराष्ट्रात नव्हतीच. म्हणून रानड्यांनी आग्रहाने या परीक्षा घेण्याला सुरुवात केली. त्यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. लगेच एक विद्वानांचं परीक्षा मंडळ नेमलं गेलं, अभ्यासक्रम तयार झाला आणि बघा भाद्रपदामध्ये ऑगस्टमध्ये सभा स्थापन झाली, लगेचच पहिल्या वर्षी परीक्षा घेतल्या त्यांनी. इतकं झटकीपट त्यांनी निर्णय घेऊन परीक्षा चालू केल्या. अव्याहतपणे आमच्या या परीक्षा आजही चालू आहेत. पूर्वीच्या काळातले अनेक विद्वान सभेचे माजी पदवीधर आहेत. एकच उदाहरण देते म्हणजे महामहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर, ते व्याकरणाचे चूडामणी आहेत. त्यांचे सुपुत्र काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांचे विद्यार्थी गणेश शास्त्री शेंडे, अशी ही अनेक विद्वानांची मांदियाळी म्हणेन की जे सभेचे माजी पदवीधर आहेत. अनेक सभेचे पदाधिकारी पण होते पूर्वीचे पदवीधर असणारे लोक. सभेच्या परीक्षांना केंद्र शासनाची मान्यता आहे. अभिज्ञ, कोविद आणि चूडामणी अशा 3 परीक्षा आहेत. त्यातल्या अभिज्ञला 12वी, कोविदला BA आणि चूडामणीला MA अशी समकक्षता आहे. आणि त्यामुळे आज ही परीक्षा दिलेला विद्यार्थी, फायदा काय झाला या समकक्षतेने की वेदपाठ शाळेतले विद्यार्थी शालेय शिक्षण घेत नाहीत. मग अशांना पुढे जर काही शिकायचं असेल तर त्यांना आधार काय? या परीक्षांमुळे असे अनेक वैदिक आणि याज्ञिक लोक आहेत की जे लोक पुढे BA MA करू शकले, PhD पण केलेले काही विद्यार्थी आहेत. सभेच्या चूडामणीच्या ह्याच्यावर त्यांना प्रवेश मिळाला आणि ते PhD झाले. हे सभेचं मला वाटतं एक मोठं समाजासाठी असलेलं योगदान आहे. आणि भारतभरातल्या अनेक वेदपाठशाळांमध्ये शिकवणारे अध्यापक हे सभेचे पदवीधर आहेत बहुसंख्य. आणि विद्यार्थी संख्या वाढत गेली. मग आम्हाला पुण्यातलं हे केंद्र पुरेनासं झालं आणि सुदूर कुठेतरी कर्नाटकात, राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशात विद्यार्थी आहेत, लहान लहान मुलं आहेत पाठशाळेतली, त्यांना इथपर्यंत घेऊन येणं अध्यापकांनाही शक्य नसतं. म्हणून 2003 साली सभेनी परीक्षा केंद्र चालू केली. आज भारतभरात महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान इथे आपली 10 केंद्र आहेत आणि मुख्य केंद्र सभेमध्ये आहे. असं आपल्या या परीक्षा चालतात. त्याच्याच जोडीला हजारो वर्ष हे वेद मौखिक परंपरेने चालत आले. पतंजलीच्या काळी 1130 वेदशाखा होत्या.
पण आज बऱ्याचशा लुप्त झालेल्या आहेत. 9-10 शाखा आज आहेत आणि त्यामुळे काळाच्या ओघात या शाखा त्यांचं पठण परंपरा नष्ट होत चाललेली असल्याने वेदांच्या ध्वनिमुद्रणाचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला. तो संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी टिळक यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच पुढाकाराने डेन्मार्क येथल्या एक विदुषी किरशायनर गुणी यांनी भारतात येऊन ज्या 7 वेदशाखांचं ध्वनिमुद्रण केलेलं होतं, जे डेन्मार्क शासनाकडे होतं, ते सौभेला आपल्याकडे त्यांनी जतनासाठी दिलेलं आहे. आणि जगामध्ये 2च ठिकाणी ते ध्वनिमुद्रण आहे, एक डेन्मार्क शासनाकडे आणि भारतात वेदसभेकडे. बाकी कुठेही ते उपलब्ध नाही. त्याच्याच जोडीला सभेने पण ऋग्वेदाचं आणि सामवेदाच्या राणायनीय शाखेचं ध्वनिमुद्रण केलेलं आहे. ते राणायनीय शाखेचं संपूर्ण व्हायचंय, पूर्व भाग झालाय, उत्तर भाग व्हायचा आहे. कौथुम शाखेचं पण केलेलं आहे आणि ऋग्वेदाचा एक मोठा प्रकल्प आत्ता आपण करतोय, जो काही महिन्यातच पूर्णत्वाला जाईल. ते म्हणजे ऋग्वेद संहितेचं दृक श्राव्य ध्वनिमुद्रण. तो प्रकल्प असा आहे की ऋग्वेदातलं कोणतंही पद आपण टाईप केलं, समजा आपल्याला वरुणाय असं एक पद टाईप केलं, तर स्क्रीनवर संपूर्ण संहितेत ते कुठे कुठे आहे ते दिसतं दर्शकाला. जी ऋचा आपल्याला ऐकायची असेल त्याच्यावर क्लिक केलं की स्क्रीनवरती ऋचा दिसेल आणि त्याच वेळी गुरुजींच्या आवाजामध्ये ती ऋचा आपल्याला ऐकू येईल. असा हा प्रकल्प आपला आहे. त्याच जोडीला आपलं एक ग्रंथालय आहे, ज्याच्यामध्ये 6,500 सुमारे पुस्तक आहेत आणि 3,500 हस्तलिखितांचा संग्रह आहे. त्यातली काही इथे मागे दिसतील. त्या सगळ्या ग्रंथांचं संकलन आम्ही केलेलं आहे. त्याच्याच जोडीला काही प्रकाशनं आहेत, ज्या प्रकाशनामध्ये त्या शास्त्राच्या वेदाच्या विद्वानांचे लेख समाविष्ट केलेले आहेत. एक आहे प्राचीन भारतीय विद्येचे यथार्थ दर्शन, प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन, वेदशास्त्र दीपिका हे लेखसंग्रह आहेत. सभेच्या ज्या याज्ञिकीच्या परीक्षा होतात त्या इतरत्र फारशा होत नाहीत, त्यातलं ऋग्वेद आणि यजुर्वेद म्हणजे तैत्तिरीय शाखा यांची जी नित्यकर्माची परीक्षा आहे त्याला उपयोगी असा जे अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून ऋग्वेदीय नित्यविधी आणि हिरण्यकेशीय नित्यविधी ही 2 आपल्या अभ्यासक्रमाची पुस्तक आहेत. त्याचबरोबर तैत्तिरीय शाखा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तैत्तिरीय ब्राह्मण आपण ग्रंथरूपाने मूलमात्र प्रकाशित केलंय. त्याला संशोधकांसाठी म्हणून मंत्र आणि अनुवाक सूची त्याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. अशी आपली ही प्रकाशनं आहेत. जनसामान्यांना प्राचीन कालीन जी यज्ञ संस्था आहे त्याचा परिचय व्हावा म्हणून यज्ञीय पात्रांचं एक प्रदर्शन आपल्या इथे कायम स्वरूपी भरलेलं आहे. कोणीही जिज्ञासू ते येऊन हे प्रदर्शन पाहू शकतात आणि बाहेर गावी जर कोणी आपल्याला बोलावलं संस्थेला तर ते प्रदर्शन तिथे घेऊन त्या लोकांनाही आपण त्या प्रदर्शनाचा लाभ देतो. अशा पद्धतीचं संस्थेचं हे 150 वर्षाचं कार्य आहे. आणि एक मुद्दा असा आहे की 150 वर्ष हे जे काही काम चालू आहे कोणत्याही प्रकारचं शासकीय अनुदान न घेता प्राधान्याने लोकाश्रयावर आणि सभागृहातून येणाऱ्या उत्पन्नावर हे आपलं कार्य संस्थेचं चालू आहे. तर वेदशास्त्रोत्तेजक सभा पुणे जी संस्था या 1, 2 आणि 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वैदिक संमेलनाची सहआयोजक आहे, त्याविषयी माहिती आपण आता घेतली. आता मी गुरुजींना असं विचारीन की वैदिक संमेलन या शब्दामधला वैदिक ही जी संज्ञा आहे त्याविषयी थोडंसं सांगावं. वैदिक कोणाला म्हणावं आणि वैदिक म्हणजे काय याविषयी थोडं सांगावं. छान. वेदाचं ज्यांनी अध्ययन केलेलं आहे, पण ते कोणत्याही वेदाचं असू दे, ऋग्वेदाचा असू दे, यजुर्वेदाचा असू दे, सामवेद, अथर्ववेद, याचं अध्ययन केलेलं आहे. आणि वैदिक ही संज्ञा कुणाला प्राप्त होती? कमीत कमी त्याचं मूल अध्ययन
झालेला आहे. म्हणजे संहिता, ब्राह्मण आणि आरण्यक हम्म. हे मूळ ग्रंथ आहेत 3. हे ज्याचं अध्ययन झालेलं आहे त्याला आपण म्हणतो हा वैदिक आहे बरं का. बर. का तर त्याच्यामध्ये सगळ्या मंत्रांचा म्हणजे त्या वेदाच्या सगळ्या मंत्रांचा अंतर्भाव असतो. आपल्याकडे अध्ययनाची जी पद्धती आहे ती कंठस्थ अध्ययन पाहिजे. कारण आमच्या सभेचं हेच आहे, परीक्षा जी आहे परीक्षकाच्याही हातात पुस्तक नसतं आणि विद्यार्थ्याच्याही हातात पुस्तक नसतं. त्यामुळे कंठस्थ ज्याच्या वेद आहेत त्याला वैदिक म्हटलं जातं. पण नुसतं तेवढंच नाहीये. तर जर त्याला त्या वेदाचा किंवा त्या मंत्रांचा उपयोग श्रौतामध्ये कुठे करतात, हम्म. त्याचा उपयोग आणखीन कुठे कुठे झालेला आहे, होतो आहे, ही ज्याला माहिती आहे त्याचं ते वैदिकत्व आणखीन 1% वाढतं बरं का. वैदिकच आहे तो. आपण म्हणतो ना की बुवा एखादा माणूस संस्कृत शिकलेला आहे पण तो BA आहे का MA आहे का त्याच्या पुढं काही आहे, होय की नाही. पातळ्या. हा, पातळ्या. जी गोष्ट बाकी सगळीकडे आहे, गाण्यामध्ये आहे, इतर सगळ्या गोष्टींमध्ये आहे, साहित्यामध्ये आहे, तशीच ही गोष्ट आहे वैदिक. म्हणून कमीत कमी शाखा अध्ययन झालेलं आहे. मग त्याच्या पुढे पद झालेली आहेत, क्रम झालेला आहे, जटागण झालेले आहेत. त्याप्रमाणे त्याला पाठी ही एक पदवी लागते मागं. क्रमपाठी, पदपाठी, जटापाठी, घनपाठी, म्हणजे ते त्यांनी पाठ केलेला आहे. पण मुख्य म्हणजे मूल अध्ययन ही गोष्ट एक सांगितली. आणि असे जे वैदिक आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये, आमच्याकडे ही 2 राज्यांची जबाबदारी आहे, महाराष्ट्र आणि गोवा. इथून ही सगळी वैदिक मंडळी याच्याकरता येतात आणि मग ते इतक्या सगळ्यांचं असं ते संमेलन होतं. आता संमेलन म्हणजे काय, हे काय, ते काय, आपल्याला अनेक प्रश्न पडतात. पण आपण त्याचाही विचार करूया. जसं जसं आपण प्रवाहात पुढे पुढे जाऊ तसं तसंही आपल्याला त्याही गोष्टींचा विचार करता येईल. हा, तर या अनुषंगाने मग पुढचा प्रश्न असा येतो की हे असे सगळे वैदिक एकत्र आणणं जे की वैदिक संमेलन, तर अशा प्रकारचं संमेलन भरवणे यामागे शृंगेरी शारदा पीठाची भूमिका काय आहे? शारदा पीठ जे आहे ते फक्त दक्षिण दिशेपुरतं मर्यादित नाहीये. आद्य शंकराचार्यांनी पीठांची स्थापना केली तीच अमर्याद आहे. तुम्ही कोणीही या संपूर्ण भारतवर्षामध्ये जाऊन धर्माचा म्हणजे वैदिक धर्माचा प्रचार प्रसार ही गोष्ट केली पाहिजे. आज आपण जशा इथं परीक्षा घेतो तशाच परीक्षा दक्षिणामनाय शारदा पीठामध्येही होतात. आणि त्या परीक्षा देण्यासाठी तामिळनाडूमध्ये, आंध्रामधून, महाराष्ट्रातून किंवा उत्तर भारतातून सुद्धा विद्यार्थी येतात. म्हणजे या वेदाचं ज्ञान कोणत्या कोणत्या राज्यात किती किती आहे, आज कोणत्या वेदाची काय स्थिती कोणत्या राज्यात आहे हे जाणून घेणं हे धर्माचार्यांचं आद्य कर्तव्य आहे. की केवळ वेदाचा प्रसार किंवा मंत्र कंठस्थ झालेत का एवढी नाहीये भूमिका. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं एक वैदिक आहे ना, ज्या भागात एक वैदिक आहे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे नुसता, तो आपोआप सांस्कृतिक होऊन जातो.
त्याला संस्कृतीची काहीतरी गोष्ट कळायला लागते, त्याला संस्कृतीचा स्पर्श होतो. केवळ एक वैदिक असेल, एक शास्त्री असेल, एक पंडित असेल, तशी ही गोष्ट आहे. एक छोटस उदाहरण सांगतो. मधमाशांचं पोवळं असतं की नाही, त्यात एक राणी माशी असते आणि तिच्यासाठी लाखो माश्या ज्या असतात त्या मध गोळा करून आणतात. तसा जिथे एक वैदिक आहे ना, तिथे उत्तम विचारांच्या अनेक मधमाशा आपोआप येतात आणि त्या तिथे सुमधुर मधाचं अमृताचं पोवळं तयार होतं. अरे वा. मग शंकराचार्यांना वाटतं ना की या राज्यात अशी किती पोवळी आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचा मध आहे, ऋग्वेदाचा किती आहे, यजुर्वेदाचा किती आहे, सामवेदाचा किती आहे, आणि अशा प्रकारचं एक प्रकारचं माधुर्य सगळीकडे किती आहे, काय आहे जाणून घ्यावं या हेतूने हे संमेलन घडवलं जातं. मग याच्यात म्हातारी माणसं किती आहेत, बरं, म्हणजे आपण वृद्ध म्हणतो, वृद्ध मंडळी किती आहे, ज्येष्ठ मध्यवयाची किती आहेत, युवक किती आहेत आणि बाल्यावस्थेत शिकणारे किती आहेत, या सगळ्याचा अंदाज नुसत्या एका संमेलनाने लागतो. किती चांगली गोष्ट आहे. अरे वा वा वा. फारच. एक वैदिक परिसरामध्ये संस्कृती टिकवण्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला समजलं. अशा प्रकारचे अनेक वैदिक असे एकत्र या संमेलनामध्ये येणार आहेत. साधारणपणे या संमेलनाची व्याप्ती कशी असेल, म्हणजे किती वैदिक या संमेलनाला येणार आहेत याविषयी थोडंसं सांगा. आपण सगळेजण एका दृष्टीने भाग्यवान आहोत. आमचं पहिलं वैदिक संमेलन ज्यावेळी झालं महाराष्ट्रात, त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये सगळे मिळून, सगळ्या शाखांचे मिळून सुमारे 125 ते 150 एवढेच वैदिक होते. महाराष्ट्र, गोवा याच्यात मिळून बरं का, एवढेच होते. पहिलं वैदिक संमेलन 2001 त्यावेळची गोष्ट आहे. बरं का. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज या महाराष्ट्रात आणि गोव्यात मिळून सुमारे 1200 वैदिक आहेत. अरे वा. आणि ज्यांनी म्हणजे मूल अध्ययन केलेले हे 1200 आहेतच, पण घनपाठी, क्रमपाठी, जटापाठी अशांचा जर विचार केला तर ती संख्या सुद्धा साधारण 400 ते 450च्या घरात जाते. त्यामुळे आपलं हे वैदिक संमेलन होतंय जे ते श्रावण महिन्यात होतंय आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित असणारी ही जी वैदिकांची संख्या आहे ती सुमारे 400 ते 450च्या घरात बरोबर वैदिक मंडळी या संमेलनासाठी विदर्भातून येतील, मराठवाड्यातून येतील, पश्चिम महाराष्ट्रातून येतील, कोकणातून येतील आणि गोव्यातून येतील अशी अपेक्षित आहे. कदाचित ती संख्या वाढूही शकते, पण साधारण 400 ते 450 पर्यंत वैदिक जन यासाठी येतील अशी अपेक्षा आहे. आणि हे वेगवेगळ्या शाखांमधले असतील असं आहे का? वेगवेगळ्या वेदाचे, वेगवेगळ्या शाखांचे असे हे सगळे मिळून वैदिक असतील. अरे वा, छान. तर वेद आणि शास्त्र यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने 150 वर्षापूर्वी स्थापन झालेली वेदशास्त्रोत्तेजक सभा ही या वैदिक संमेलनाची सह आयोजक आहे. तर मला श्रद्धाताईंच्याकडनं ऐकायला आवडेल की या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये हे जे वैदिक संमेलन होत आहे, तर याच्या आयोजनामागे सभेची भूमिका काय?
संस्था जी स्थापन केली गेली न्यायमूर्ती रानडे आणि इतरांनी, त्यांचा हेतूच मुळी असा होता की प्राचीन पद्धतीनं म्हणजे वेदपाठशाळांमध्ये ज्या पद्धतीनं वेद आणि शास्त्र शिकतात त्या अध्ययन अध्यापन परंपरेचं रक्षण करणं या हेतूनीच या संस्थेची स्थापना केली गेली आणि ते उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच सभा आजपर्यंतची वाटचाल करत आहे, पुढेही करणार आहे हे नक्कीच. आणि मगाशी मी उल्लेख केला होता की आज भारतभरातल्या अनेक वेद पाठशाळांमध्ये शिकवणारे वैदिक हे सभेचे पदवीधर आहेत आणि संस्थेचं 150वं वर्ष हा संस्थात्मक जीवनातला एक फार मोठा टप्पा आहे आणि त्या निमित्ताने या वैदिक संमेलनाला येणारे बहुतेक वैदिक म्हणजे 99% मी म्हणेन ते सगळे सभेचे पदवीधर आहेत. कारण शृंगेरी मठाने या संमेलनात सहभागी होण्यासाठी ज्या काही अटी ठेवलेल्या आहेत त्यात सभेची परीक्षा देणं ही एक अट, त्यात उत्तीर्ण होणं ही एक अट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे यातली 99% लोक हे सभेचे माजी पदवीधर आहेत आणि इतका मोठी संधी, सुवर्ण संधी कधी येणार आणि त्यामुळे खरं तर टिळक सरांपासून सभेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर टिळक सर यांनी देखील ही संकल्पना उचलून धरली आणि आपण नक्की हे वैदिक संमेलन करू आणि म्हणून स्वामीजींकडे तसा प्रस्ताव सभेच्या वतीनं गुरुजींच्या मार्फत तिकडे पाठवला गेला आणि मी असं संस्थेचं हे मोठं भाग्य मानते की शृंगेरीचे आचार्य प्रातस्मरणीय श्रीमद विधुशेखर भारती महास्वामीजी यांनी तत्काळ आपल्या प्रस्तावाला होकार दिला आणि सभेला या 150व्या वर्षात हे वैदिक संमेलन आयोजित करण्याची एक मोठी संधी मठाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी खरोखर या माध्यमातून मी आचार्यांना विनम्र अभिवादन करते आणि मठाविषयी अत्यंत नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करते की सभेवर एवढा मोठा विश्वास टाकला आणि मला एक दृढ विश्वास आहे की शारदांबा हे कार्य सभेच्या कडून नक्कीच पार करून घेईल. आता या वैदिक संमेलनाच्या पार्श्वभूमीविषयी ऐकल्यानंतर या वैदिक संमेलनामध्ये नेमकं काय घडणार आहे, इतकी जी विद्वानांची मांदियाळी तिथे आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर नेमकं त्यामध्ये कार्यक्रम काय होणार आहेत. तर मी हा प्रश्न दोघांनाही विचारतो की या वैदिक संमेलनाच्या कार्यक्रमाची साधारणपणे रूपरेषा काय असेल याविषयी थोडं सांगावं. आपलं हे संमेलन जे आहे ते 1, 2, 3 ऑगस्ट असं आहे. साधारणपणे सर्व भागातून जे वैदिक मंडळी येणार ती दुपारी 12 वाजेपर्यंत वगैरे अशी पोचणार सगळेजण. त्यानंतर संध्याकाळी साधारण 4च्या दरम्यान एकदा सगळ्यांचं सामूहिक स्वागत केलं जाईल. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मंगलाचरण आहे, मंत्रघोष आहे, त्यानंतर दीप प्रज्वलन आहे आणि नेहमीप्रमाणे म्हणून की औपचारिक उद्घाटन या वैदिक संमेलनाचं आम्ही उद्घाटन करतोय असं ते उद्घाटन सत्र या नावाने एक होईल. त्या उद्घाटन सत्रानंतर सांस्कृतिक अशा पद्धतीने एखादं आपण कीर्तन म्हणतो तसं करायचं एक आमच्या डोळ्यापुढं आहे. आता ही वैदिक मंडळी इथेच राहणार आहेत, काही निवासी जी आहेत सगळी आपोआपच यांच्यात आपापसात सुद्धा काही काही चर्चा होतात. म्हणजे त्या काही आम्ही सगळ्यांना सांगत जाणार नाही हे होणार आहे ते होणार आहे अशातला भाग नाही. पण प्रत्येकाने काही ना काही अभ्यास केलेला असतो आणि या सगळ्यांच्या ज्या गाठी भेटी होतात त्यातून काहीतरी अमृत कलश निघतो
म्हणजे या विद्वानांमध्ये परस्पर चर्चा काही, हो. एकमेकांमध्ये होती. मंथन आहे ते, हं, आणि त्याच्यातून काहीतरी होतं आणि ते दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं. हो हो. हो की नाही? तर मग दुसऱ्या दिवशी 2 तारखेला हं. सगळ्या वेदांची वेद पारायण ही चालू असणार आहेत. सगळे जे आलेले वैदिक आहेत हं. त्यांना प्रत्येकाला एकेका विशिष्ट जागी बसवून त्यांच्या तिथं पाटी असेल की हे या वेदाचे आहेत, हे या वेदाचे आहेत. म्हणजे ज्यांना त्या वेदाचे मंत्र ऐकायचे ते तिथं जाऊन ते मंत्र ऐकू शकतात. अशी एका बाजूला संपूर्ण व्यवस्था असणार आहे. म्हणजे सगळ्या वेदांमधलं मंत्र पठण असं हो. तिथे होणार आहे. चालू असणार आहे. बरं. आणि व्यासपीठावर एकानंतर एक असे मंत्र जागर होत राहतील. म्हणजे बरं. पहिला ऋग्वेदाचा मंत्र जागर आहे, शुक्ल यजुर्वेदाचा मंत्र जागर आहे, हं. शुक्ल यजुर्वेद काण्व शाखेचा मंत्र जागर आहे, तैत्तिरीय शाखेचा म्हणजे कृष्ण यजुर्वेदाचा मंत्र जागर आहे. हं. त्यानंतर सामवेदाच्या सध्या उपलब्ध ज्या 3 शाखा आहेत त्यात राणायणी आहे, जैमिनी आहे आणि कौथुम आहे. याही शाखांचे मंत्र जागर होत राहणार आहेत. गुरुजी, एक फक्त त्याच्यामध्ये मी उपप्रश्न विचारतो की सगळ्या सामान्य लोकांना ही एक उत्सुकता असते. म्हणजे आता तुम्ही मंत्र जागर ज्या वेळेला तिथे होईल त्यावेळेला नेमकं हा कोणत्या वेदामधला कसा चाललेला आहे, तर याविषयी काही सामान्य लोकांना माहिती मिळेल का तिथे? कारण मंत्र जागर तसा सामान्य लोकांना समजण्यासारखा नाहीये, पण मग सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने तिथे काही ज्ञान मिळू शकेल का? काही असेल का असं? उत्तम, छान प्रश्न आहे बरं का. मी आता जसं वेदांचं सांगितलं ना की ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याचे सगळे जे मंत्र जागर होणार आहे ते सगळं ठीक आहे. त्याचबरोबर शास्त्र चर्चा पण होणार आहे बरं का. कारण वेद शास्त्र उत्तेजक सभा होय की त्यामुळे शास्त्रही आलं त्याच्यात. म्हणून मग व्याकरण आहे, न्याय आहे, तर्क, मीमांसा, पूर्वमीमांसा, त्यानंतर उत्तर मीमांसा म्हणजे ज्याला आपण वेदांत म्हणतो. म्हणजे अशा 6ही शास्त्रांच्या ज्यांनी अभ्यास केला अशी शास्त्री मंडळी पण येणार आहेत आणि त्यांची पण सभा होणार आहे. हे सगळं झालं तर तुम्ही विचारलेलं त्याच्याकडे येतो बरं की आता ऋग्वेदाचा मंत्र जागर होईल. तर ऋग्वेदाच्या मंत्रांचा वापर कुठे कसा केला जातो, बरं, या मंत्रांचा एक थोडक्यात अर्थ असेल की आज हे मंत्र म्हटले जाणार आहेत, मग यांचा थोडक्यात काहीतरी गोश्वारा रूपाने अर्थ सांगितला जाईल. किंवा ऋग्वेदाचं कार्य काय आहे यज्ञामध्ये बरं का, याची थोडक्यात आपल्याला माहिती मिळू शकेल. वा, बरं का. त्यानंतर प्रत्येक वेदाचा एक उपवेद आहे बरं का. म्हणून ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. आयुर्वेदात सुद्धा मंत्रांचा उपयोग आहे. आमच्या कृष्ण यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे. हो, म्हणून धनुष्यबाण तलवार घेऊन लगेच तयार आहेत बरं का. म्हणजे थोडक्यात काय आहे की प्रत्येक वेदाचं काय कार्य आहे आणि त्या वेदाची म्हणण्याची पद्धती कशी आहे. बरं. काही गोष्टी आवेशपूर्ण असतात आणि काही गोष्टी भक्तिपूर्ण असतात, काही गोष्टी ज्ञानपूर्ण असतात आणि या सगळ्याची अनुभूती तुम्हाला ते मंत्र ऐकताना होती. असं एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रत्येक वेदाचा मंत्र जागर सुरू होण्यापूर्वी त्यातलेच एक कोणी विद्वान आज आम्ही काय म्हणणार आहोत, आम्ही काय करणार आहोत याची माहिती सांगितली जाईल. अरे वा. म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीने त्या वेदांविषयीची मूलभूत माहिती तर ऐकायला मिळेलच, पण त्याबरोबर त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे ते कसं म्हटलं जातं हेही सामान्य लोकांना ऐकायला मिळण्याची मोठी संधीच आहे इथे. बरोबर. वा. मग याच्यामध्ये काही वेगवेगळे विषयांबद्दल म्हणजे वेदांच्या अनुषंगाने येणारे काही विषय त्याविषयी काही कळेल का सामान्य लोकांना? मी मुख्यत्वे करून सामान्य लोकांना याच्यामध्ये काय कळू शकेल या दृष्टीने विचारतोय. हे पहा, वेद जरी असामान्य असला तरी
तो सामान्यांसाठीच आहे. खरंय. अरे वा ही गोष्ट लक्षात ठेवा. वा वा वा. त्यामुळे यज्ञाचं महत्व काय आहे, वृक्ष, वेली, औषधी यांचं महत्व काय आहे, हम्म, 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 गायी, गुरं, ढोरं यांचं महत्व काय आहे, हम्म. वेगवेगळ्या औषधांवर मंत्रांचं ज्यावेळी आपण हे करतो ना, अभिमंत्रण करतो, त्याचं महत्व काय आहे. दैनिक जीवनामध्ये सूर्य उपासनेचं महत्व काय आहे. बरं. हा हा. प्रत्येक माणसाचा संबंध अर्थकारणाशी जोडलेला आहे. मग वेदामध्ये अर्थभाग काही आहे का निरर्थकच आहे सगळं. तर अर्थ जोडण्याचं काही आहे का, आणि जोडलेल्या अर्थाचा पुन्हा काहीतरी विनियोग करण्याची व्यवस्था आहे का. हा हा. नाही का. मिळालं खूप, पण कशाला मिळालं हे तरी कळायला नको का. म्हणून अगदी. त्याच्याबरोबर दानाचंही महत्व. बरं. फार महत्व आहे ते. दान हा यज्ञ आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण वेळ थोडा, हो हे. पण सगळ्याला स्पर्श मात्र नक्की केला जाईल. आणि स्पर्श जो आहे तो सुवर्ण स्पर्श आहे. हम्म. बरं का. किंवा तो परीस स्पर्श आहे असं होय. मी म्हणू शकतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना तो स्पर्श होईल ती माणसं अधिक खोलात जाऊन वाचायचा किंवा ऐकायचा प्रयत्न करतील. उत्तेजन मिळेल मग त्यातनं. अधिक त्यांना ज्ञान प्राप्त होईल त्याच्यातून. गुरुजी, तुम्ही आता जे विषय सांगितले, एकंदरीत वेदांशी निगडीत असणारे विषय खूप आहेत, त्याची व्याप्ती बरीच आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या विषयांबद्दल सामान्य लोकांना तिथे ऐकायला मिळणार आहे. एक फक्त उदाहरणादाखल तुम्ही आता उल्लेख केलात म्हणून की अशी एक उक्ती आहे की दानमेकम कलौ युगे. तर तुम्ही आता दानाचा उल्लेख केलात, याविषयी थोडंफार श्रद्धाताई तुम्ही सांगितलं तर बरं पडेल. आपल्याला अगदी ऋग्वेदामध्ये देखील दानाचं महत्व आढळून येतं. ऋग्वेदात एक भिक्षू सूक्त नावाचं सूक्त आहे. बरं. त्याच्यामध्ये एक चरण येतो रुचेमध्ये, केवलाघो भवती केवलादी. म्हणजे जो एकटा अन्न खातो तो अत्यंत पापी होतो. म्हणजे दुसऱ्याला द्या आणि मग उपभोग घ्या, ही वेदांची धारणा आहे. किंवा ईशावास्याचा जो पहिला मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत् किंच जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः तस्य स्विद्धनम्. मी जे वडाशी म्हणाले की वेद हे त्रिकालातीत आहेत, ही दुसरी ओळ बघा ना, ते हेच सांगतात की त्यक्तेन भुञ्जीथाः. आपण केवळ उपभोग घ्यायचा नाही, दिले आलेल्या संपत्तीचा त्यागपूर्वक उपभोग घेणं हे वेदांनी मानवाला शिकवलं. आणि पुढचं फार महत्वाचं आहे की मा गृधः तस्यस्वी धनम. तो गिधाड कसं असतं, तो असं धडक घालतो पक्षावर, तसं दुसऱ्याच्या धनावर धडक घालू नको. म्हणजे नीतिमत्तेने धन मिळवावं आणि ते दान देऊन मगच त्याचा उपभोग घ्यावा. म्हणून तैत्तिरीय उपनिषदामध्ये असं दानाचं महत्व त्यांनी सांगितलंय बघा. श्रद्धया देयम, अश्रद्धया अदेयम, संविदा देयम, धिया देयम. कसं दान द्यावं याचं वर्णन विस्ताराने तिथे केलेलं आहे. आणि मगाशी ज्या पंचमहायज्ञांचा मी उल्लेख केला तिथे सुद्धा पहा, अतिथी यज्ञ. दारी आलेला जो अतिथी आहे त्याच्याबद्दल बरेच आपल्याला श्लोक सापडतात की वैश्वदेव केल्यानंतर काही घटका वाट पाहावी, दारी कोणी अतिथी येतोय का, आणि त्याला दिल्यानंतरच आपण घ्यावं. म्हणजे दानमेकम कलौ युगे हे जरी पुराणात सांगितलेलं असलं तरी असं एक वचन आहे, इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत. वेदातल्या संकल्पनाचा विस्तार हा इतिहास आणि पुराणांनी केला. त्यामुळे या सगळ्या संकल्पनांचं मूळ आपल्याला वेदामध्ये दिसतं. त्यामुळे आज कलियुगात जे दानाचं महत्व आहे त्याचाही मूलस्रोत हा वेदच आहे. तर या वैदिक संमेलनामध्ये मंत्र जागर आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांची माहिती ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचणारे हे या वैदिक संमेलनाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या बरोबरीने
या वैदिक संमेलनामध्ये आणखी काय काय कार्यक्रम होणार आहेत, तर श्रद्धाताई तुम्ही थोडंसं त्याविषयी सांगितलं. या मंत्रजागरांच्या जोडीला आपण काही परिसंवाद पण ठेवणार आहोत. बरं. म्हणजे जे 16 संस्कार आहेत त्या सगळे संस्कार काही आपल्याला वेळेच्या मर्यादेत घेणं शक्य नाहीये. पण मुंज, विवाह असे जे महत्वाचे संस्कार आहेत त्यावर काही परिसंवाद होईल. म्हणजे आज त्याला जे विकृत स्वरूप आलेलं आहे त्याच्यापेक्षा मूळ गाभा त्या संस्काराचा काय आहे, वेदांना अभिप्रेत काय आहे आणि वेदांची त्यामागची विचारसरणी काय आहे हे समाजापर्यंत पोचलं पाहिजे, म्हणून आपण त्याच्यावर परिसंवाद ठेवणार आहोत. आणि या संमेलनातला महत्वाचा कार्यक्रम तो म्हणजे 5 ज्येष्ठ वैदिक आणि शास्त्राध्ययन केलेल्या व्यक्तीचा सत्कार इथे केला जातो. वयोज्येष्ठता आणि त्यांची ज्ञानज्येष्ठता याला प्राधान्य मठाने दिलं जातं मठाकडून. म्हणजे मला असं वाटतं की शृंगेरी पीठ हे असं भारतातलं एकमेव पीठ आहे, संस्थान आहे की जिथे केवळ ज्ञानालाच महत्व आहे, बाकी कशालाही तिथे महत्व मठ देत नाही. त्यामुळे इथे देखील ज्ञानावर त्या व्यक्तीच्या मठाकडून त्यांची निवड केली जाते आणि त्या व्यक्तीचा सत्कार केला जातो. आणि मठाचे महाप्रबंधक त्या सत्कार समारंभाच्या वेळी संमेलनामध्ये उपस्थित असतात आणि आचार्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या हस्ते हा त्या व्यक्तींचा गौरव मठाच्या वतीनं होतो. म्हणजे प्रत्येक वेदाचा एक वैदिक, म्हणजे असे 4 वेदाचे एक एक वैदिक आणि शास्त्राध्ययन केलेली एक व्यक्ती अशांचा सन्मान होतो. त्यांना सन्मानपत्र, महावस्त्र, शिरोभूषण आणि उचित अशी संभावना या सन्मानाच्या वेळी दिली जाते. आणि मगाशी मी उल्लेख केला आचार्यांच्या वतीने महाप्रबंधक येतात आणि मठाकडून होणारा सन्मान म्हणजे साक्षात शारदांबा, चंद्रमौलीश्वर आणि उभय गुरूंचे आशीर्वाद त्या व्यक्तीला पुढील वाटचालीसाठी मिळतात. म्हणून हा सन्मान, हा सत्कार सोहळा हा एक संमेलनातला फार महत्वाचा भाग मानला जातो. असं हे संमेलनाचं साधारण ही रूपरेषा आहे. गुरुजी, वेदाच्या अनुषंगाने अनेक विषय येतात, पण त्यातला एक महत्वाचा म्हणजे दानाचं महत्व असं आहे. म्हणजे जी उक्ती आहे की दानमेकम कलौ युगे असं जे म्हटलं जातं, तर वेदाशी याचा संबंध काही आहे का, किंवा याचं मूळ आपल्याला वेदांमध्ये सापडतं का? पुराणामधली जरी उक्ती म्हटली तरी त्याचा कुठेतरी संबंध या वेदांमध्ये कशा पद्धतीचा असेल याविषयी थोडंसं सांगितलं तर बरं होईल. मजा सांगतो, तुम्ही फार छान प्रश्न विचारलेला आहे. दान म्हटलं की पुष्कळ वेळा लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात. लागले दान मागायला असं म्हणतात. पण वस्तुतः दान हा यज्ञ आहे. ज्ञान जसा यज्ञ आहे तसा दान हा यज्ञ आहे. वा वा. बरं का. आणि आमच्या महानारायण उपनिषदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. काय म्हणलंय? दानेन द्विषंतो मित्रा भवन्ति. आणि तसंच वाक्य यज्ञेन द्विषंतो मित्रा भवन्ति. अरे वा. असं हे वाक्य आलेलं आहे त्याच्यात. म्हणजे दान दिल्यामुळे तुमचा द्वेष करणारा, मत्सर करणारा सुद्धा मित्र होतो. आपण काही त्याला खरीदत नाही बरं का, पण सहज ही गोष्ट घडत असते. तुम्ही दान एके ठिकाणी देता आणि त्याचे परिणाम दुसरीकडे दिसतात. इतकं ते अद्भुत आहे. म्हणून दानाला हे असं तर महत्व दिलंय. काही दान जी आहेत ना ही तात्पुरती आहेत. आपण अन्नदान करतो कुठपर्यंत? दुसऱ्या दिवशी भूक लागेपर्यंत त्याचं कौतुक. बरोबर. ओके नाही? ज्ञानदान हे दीर्घकाल उपयोगी पडणार आहे, म्हणून त्याचं महत्व खूपच खूपच सांगितलेलं आहे. पण काही दान आहेत ती अक्षय्य दान आहेत.
अक्षय्य पुण्य देणारी दानं म्हणून म्हटलं जातं ना. म्हणजे काही दानाचं असं आहे ना, तुरुदान महापुण्य, थोडं दिलं झालं, त्याचं कौतुक तेवढ्या वेळ पुरतच आहे. पण आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या डोळ्यापुढे आहे बघा अहिल्याबाई होळकर. दान या रूपाने त्यांनी केवढी मोठी भूमिका बजावलेली आहे. खरंय. आज तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरलात ना आणि कुठल्याही नदीच्या काठावर गेलात तर हा घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधला, अगदी. हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधलं, ही पाणपोई यांनी बांधली, असा उल्लेख येतो की नाही. होय. म्हणून हे दान कसं आहे तर अक्षय्य दान आहे. जिथपर्यंत त्या घाटाचे दगड आहेत आणि त्या घाटावर बायका धुणं धुऊ देत किंवा आमच्यासारखे ब्राह्मण जाऊन तिथं संध्या करू देत. मी संध्या केली किंवा मी त्या घाटावर जाऊन जर 2 शब्द चांगले बोललो ना तर घाट बांधणाऱ्याला मला काय पुण्य मिळायचं ते मिळणारच आहे, पण माझ्या पुण्यातला 10वा हिस्सा त्याला जातो. बरं. अक्षय्य पुण्य, अक्षय्य दानाचं हे पुण्य आहे. म्हणून दानाला महत्व देताना काय दिलंय की दान सत्पात्री द्या, कुपात्री नको. कुणाला दिलं बुवा? रस्त्यावरून जाणारा भिकारी आहे, त्याला जर तुम्ही 100ची नोट दिली ना बरोबर, तर तुमच्या समोरच येऊन पिऊन दाखवेल. हो हो, हे तुमच्या 100 रुपयाचं चीज केलं, हे आपण पाहतो. सांगितलं मी. हो हो. म्हणून दान कसं द्यावं तर सत्पात्री द्यावं. दिलेलं दान उत्तम ठिकाणासाठी जावं. उद्या तुम्ही जर हे इतके ब्राह्मण जमणार आहेत, इतकी मंडळी जमणार आहेत, आणि मला वाटतंय की अरे काहीतरी करावं, बरं का, काहीतरी करावं असं वाटतंय. तर जे जाईल ना ते सगळ्यांच्या पोटात जाईल. परिणाम काय होईल? यस्य कुक्षिगतञ्चान्नं वेदाभ्यासेन जीर्यते कुलम उद्धरते पुंसान् दशपूर्वान् दशापरान्. जे दान किंवा जे अन्न तुम्ही दिलंय आणि ते कुणाच्या पोटात गेलंय? जो वेदाध्ययन करतोय. यस्य कुक्षिगतञ्चान्नं वेदाभ्यासेन जीर्यते, वेदाभ्यासाने ते जिरलं जाईल. फल काय मिळेल? जो देणारा आहे ना त्याच्या मागल्या 10 पिढ्या, पुढल्या 10 पिढ्या आणि तो स्वतः, म्हणजे 21 पिढ्यांचा उद्धार होणार. मग हे अक्षय्य दान नाही का? नक्कीच. दानाला महत्व फार आहे ते यामुळे. दुसरं एक असं म्हणलंय की दान कसं द्यावं हो? अभिगम्योत्तमं दानम आभूतम मध्यमं स्मृतम याचमानंच अधमम सेवादानंच निष्फलम. दानातले सगळे 4 प्रकार दाखवले. म्हणून अभिगम्य उत्तमं दान, तुम्ही जाऊन तिथं नेऊन द्या. म्हणजे त्या माणसाला दान ज्याला तुम्ही देणार आहे त्याला तिथून हालायचे सुद्धा कष्ट पडू नयेत. हे तुम्हाला मी दिलंय आणि याचा तुम्ही योग्य वापर करा. अभिगम्य उत्तमं दान. आभूतम, जरा बोलावलंय, अहो आमच्या घरी या आणि मग मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, तर चालायचे कष्ट पडले की नाही. अभूतम मध्यमं स्मृतम, त्याला सांगावं लागतं अहो काहीतरी द्या, नाही तर तुमचा जन्म वाया चाललाय, याचना केली त्याला सांगावं लागतं. याचमानंच अधमम. आणि गुरुजी आमच्याकडे या, तुम्ही रुद्राची एकादशी करा आणि मग मी तुम्हाला दक्षिणा देतो, तुम्ही अमुक गोष्ट करा मग मी तुम्हाला देतो. सेवा दानंच निष्फलम. सेवा घेऊन दान दिलेलं. म्हणून तुम्ही दान देताना सुद्धा अशी संधी पुन्हा नाही येणार. अरे गंगा आली दारात, खरंय काय, आणि एकटी नाहीये, अनेक नद्यानं घेऊन आली आहे, बरोबर. मग त्याच्यात डुबकी मारायची नाही काय? महाप्रयाग आहे हा. संमेलन म्हणजे साधी नाही गोष्ट, प्रयाग आहे, याच्यात डुबकी मारा ना. खरंय. मग याच्यामुळे काय होतं की देणारा आणि घेणारा दोघांनाही आनंद होतो, सुख होतं. आणखीन एक आमच्याकडं असं म्हटलेलं आहे की
दान द्यावं. आणि दान दिल्यामुळे काय होतं आणि का द्यावं, तर म्हणले चत्वारो वित्त दायादाह. तुमच्याकडे जे मिळणारे धन असतं ना, आपल्याकडे येणारा आगम, त्याचे 4 मालक आहेत. चत्वारो वित्त दायादाह धर्माग्नी नृप तस्कराह ज्येष्ठ पुत्राव मानेन त्रयः कुप्यंदी सोदराह. यातला थोडक्यात अर्थ सांगतो. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैशाचे 4 मालक आहेत. चत्वारो वित्त दायादाह. कोण आहेत 4? हे 4ही भावंड आहेत बरं का. धर्म, अग्नी, नृप आणि तस्कर. धर्म, अग्नी, राजा आणि चोर, बरं का. हे 4 मालक आहेत. काय म्हणलंय? ज्येष्ठ पुत्राव मानेन. थोरल्याचा जर अवमान झाला तर धाकटे 3 जण घरात घुसतात आणि त्यांच्या मार्गाने घेऊन जातात. मग धर्म म्हणजे काय? तर वेद. धर्म म्हणजे काय? शास्त्र. धर्म कोण शिकवतं? तर हेच फक्त शिकवतात. म्हणून धर्माकारणे जो खर्च करतो, मग त्याच्या घरात हे 3 येत नाहीत. म्हणजे दुसरा भाऊ कोण आहे? अग्नी. अग्नी म्हणजे आग लागणं. तुम्ही म्हणाल काही नाही, आमचे स्लॅबचं घर आहे, आग बीग काही लागत नाही, बरं का. अहो, आग तशी नाही लागायला लागत. कामाग्नी, क्रोधाग्नी, व्यसन अग्नी, अशा रूपाने तो अग्नी घरात शिरतो. अहो, सगळं आहे, पण भांडता येतो. कुटुंब कलह हा अग्नी आहे. रोगाग्नी काय आहे? रोज उठून डॉक्टरकडे आम्ही नेतो, तो आमच्याकडं. हे चाललंय. म्हणजे मिळालेल्यातली संपत्ती सगळी ते डॉक्टरच्या याच्यात डोक्यावर घालणार का तुम्ही? म्हणून त्यानंतर व्यसनाग्नी, हल्ली ते सांगायलाच नको. कामाग्नी, तर तो प्रत्येकाच्याच डोळ्यात मदन बसलाय, आता काय म्हणायचं. कामाग्नी. मग ही जर गोष्ट असा जर अग्नी शिरला तर काय होतं? म्हणून थोरल्याचा मान करा. धर्म. धर्म. मग तो नाही आला तर नंबर 3चा लगेच तयारच आहे. 2ला जे काम जमलं नाही तो 3 नंबर. नृप. नृप टॅक्स. सरकारी टॅक्स. जीएसटी लागतो, टोल लागतो. अरे, तुमच्या खिशातनं केव्हा काढून घेतले कळत सुद्धा नाही. आणि नाही दिलेत ना तर धाड घालतात. बरं का. म्हणून धर्म, अग्नी, नृप, राजा, टोळधाड आहे बरं का. आणि सध्याचे राजे तर बघायला नको. बरं, धर्म, अग्नी, नृप. आणि या 3घातून जर वाचला ना तर 4था तयार आहे, बिनभांडवली धंदा. तस्कर. तो घरात शिरतो आणि सगळं घेऊन जातो. मग तुम्ही काय म्हणाल? आमच्याकडे असा कडक पहारा आहे बरं का, की बाहेर रजिस्टर केल्याशिवाय कोणी घरात येऊ सुद्धा शकत नाही. सध्या ह्या कॉलन्या झाल्या. तुम्ही म्हणाल, अरे चोर बाहेर नको यायला, चोर घरातच उत्पन्न होतो, त्याचं काय करणार? अगदीच. धान्यात पोरकिडे बाहेरून नाहीत येत. मटारात आळी बाहेरून येत नाही, आत निर्माण होती. मुलंच जर चोऱ्या करायला लागली, खिशातले पैसे, तक्रार कुठे करणार? खरंय. होय की नाही? म्हणून आलेलं धन जे आहे त्याला आधी योग्य वाट दाखवा, म्हणजे हे बाकीचे येणार नाहीत. म्हणून चत्वारो वित्त दायादाह धर्माग्नी नृपतस्कराः ज्येष्ठ पुत्रावमानेन त्रयः कुप्यन्ति सोदराः. दान सुद्धा किती द्यावं, काय द्यावं, कसं द्यावं हे सांगण्याकरता दानचंद्रिका म्हणून केवढा ग्रंथ आहे. बरं, आम्ही काय आहे, सध्या फक्त येऊ दे आवक येऊ दे, पण त्याला योग्य जावक नको का? खरंय. आणि ती जर गोष्ट नाही झाली तर अनावश्यक नको तिथं आपण खर्च करतो आणि परिणामी पस्तावतो. अगदीच. म्हणून हे पहा आणि सत्पात्री दान करा. तुमचं कल्याण आणि चांगलं काम चाललंय ते अधिक कल्याणप्रद होऊ शकतं. एवढीच गोष्ट त्याच्यात. म्हणून जे शिकणार, जे ऐकणार, त्याची आता फक्त थोडीशी झलक सांगतोय की दान हे सुद्धा आम्हाला सांगितलं जाईल की काय करावं. जे अनेक गोष्टी शिकायला मिळतील.
त्यातली ही एक आहे. अरे वा, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ भ्राता धर्म जो सांगितलात, तर दान धर्म, दान हा धर्म करण्याची हे वैदिक संमेलन म्हणजे मोठीच संधी आहे सगळ्या सामान्य लोकांना. महाप्रबळ हे अगदी महत्वाची गोष्ट इथे आपण म्हणतो. तर आपण पाहिलं की वैदिक या संज्ञेपासून ते वैदिक संमेलनामध्ये काय काय होणार आहे याविषयी आपल्याला माहिती मिळाली. या संमेलनाचं महत्व आपल्याला समजलं आणि वैदिक किंवा वेद हे सामान्यांच्या प्रत्येक अंगोपांगाशी कसे निगडीत आहेत हेही आपल्याला समजलं. या वैदिक संमेलनामध्ये मोठमोठे वैदिक जे ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, असे एकत्र येणार आहेत. त्यांची एकमेकांशी चर्चा सुद्धा होणार आहे. परंतु या वैदिक संमेलनाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की सामान्य लोकांना वेदांविषयी आणि वेदांशी निगडीत असणाऱ्या विविध विषयांविषयी अनेक प्रकारची माहिती या संमेलनामधून मिळणार आहे. हे या वैदिक संमेलनाचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आज आपण दोघांनी या वैदिक संमेलनाविषयी अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.